लग्नानंतर होईलच प्रेमचा एक धमाकेदार प्रोमो आला आहे. तर या प्रोमोप्रमाणे पार्थला कोणीतरी गिफ्ट दिलेलं असतं बघा प्रेक्षक ऑफिसमध्ये आणि आता ते ट्विन वॉच असतं. तर आता तो ते गिफ्ट घरी घेऊन जातो आणि आता तो काव्याला दाखवतो. तर आता इथे काव्या म्हणते, "ओह माय गॉड! ट्विन वॉचेस" असं म्हणते आता ती. आणि तेही तुम्हाला? बरोबर आहे असं म्हणते आता काव्या. देणाऱ्याला कुठे माहीत असणार आहे, आपला डिव्होर्स होणार आहे म्हणून असं म्हणते आता काव्या. तर आता पार्थ हे सगळं ऐकत असतो. तर आता पार्थला मात्र खूप मोठा धक्का बसतो. पार्थ असं म्हणते आता काव्या कारण आता पार्थला जरा वाईट वाटतं ना त्यामुळे आता ती पार्थ म्हणते आणि आता काव्याच्या हातातून ते घड्याळ पडतं आणि खाली पडतं आणि आता ते मोडतं. तर आता ते पडलेलं वॉच पार्थ घेतो आणि मग काव्या म्हणते सॉरी मला तसं म्हणायचंही नव्हतं आणि ते वॉच मोडायचंही नव्हतं. तर आता पार्थ म्हणतो घाबरू नका काव्या, वॉच जोडता येतं. घाबरू नका सगळं दुरुस्त करता येतं असं म्हणत होता पार्थ. अगदी घड्याळ सुद्धा. तर आता हा प्रोमो एवढाच दाखवलाय बघा प्रेक्षक हो. तर आता हा प्रोमो ह्याच आठवड्यामध्ये एका एपिसोडमध्ये दाखवला जाईल. तर आता प्रेक्षक हो बघणं खूप इंटरेस्टिंग होणार आहे. कारण ह्या प्रोमोप्रमाणे तर असं दाखवलंय की आता अजूनपर्यंत तरी देशमुखांच्या घरामध्ये हे सत्य कळलेलं नाही आहे की हा जीवाच असतो तिचा एक्स बॉयफ्रेंड म्हणून. तर आता प्रेक्षक हो अजूनपर्यंत तरी हे कळलेलं नाही आहे. पण आता लवकरात लवकर हे सत्य बाहेर येणार आहे की जीवाच तिचा एक्स बॉयफ्रेंड असतो या काव्याचा म्हणून. आणि आता ते सत्य वसुआत्या आणि रम्या सगळ्यांसमोर आणणार आहेत. आता त्या पुराव्या गोळा करत आहेत. तर आता मानिनीच्या मैत्रिणीने एक सांगून गेलेच की हिचा एक्स बॉयफ्रेंड होता आणि तो वेगळा होता म्हणून. तर तेवढं मानिनीला माहित होतं. पण आता मानिनीला उद्याच्या भागामध्ये जो थोडासा रिकॅप येतो ना, तर त्या रिकॅपमध्ये आलेला आहे, की मानिनीला कळतं, की आता जीवाच एक्स बॉयफ्रेंड असतो काव्याचा म्हणून. त्यामुळे आता मानिनी बहुतेक ते सत्य आपल्याकडेच ठेवून घेणार आहे. पण असं काहीतरी होणार आहे. त्यामुळे आता वसुहत्या बघा प्रेक्षक हो, जाऊन रम्यासोबत त्या काहीतरी पुरावा आणणार आहेत आणि आता जीवा आणि काव्याला सगळ्या घरच्यांच्या समोर एक्सपोज करणार आहेत. कारण आता तमिळ सीरीज जी ओरिजिनल सीरीज आहे, लग्नानंतर होईलच प्रेमची, त्या सीरीजमध्ये असंच दाखवलं होतं आणि असंच एक्सपोज केलं होतं जीवा आणि काव्याला. तर आता तसंच दाखवणार आहे या सिरियलमध्ये पण आणि आता खूप इंटरेस्टिंग होणार आहे. दसऱ्याच्या वेळेला चालू होणार आहेत धमाकेदार एपिसोड्स बघा प्रेक्षक. एकतर हे सत्य समोर येणार आहे सगळ्यांच्या, की काव्याचा एक्स बॉयफ्रेंड जीवा होता आणि त्यानंतरच नंदिनी ही घर सोडून जाणार आहे देशमुखांचं हे दाखवलं जाईल आणि आता नंदिनी आणि जीवा डिव्होर्स घेणार आहेत आणि आता काव्या आणि पार्थसुद्धा डिव्होर्स घेणार आहेत. हे सत्य सगळ्यांना कळणार आहे. तर आता खूप इंटरेस्टिंग होणार आहे. लग्नानंतर होईलच प्रेम. आता ह्या आठवड्यामध्ये पण खूप काही गोष्टी होणार आहेत आणि कसं वसवत्याला कोण पुरावा देतं हे बघणं पण खूप इंटरेस्टिंग होणार आहे. कारण पुरावा मिळवणं जीवा आणि काव्याचा रिलेशनशिपचा हे खूप अवघड आहे. पण आता कसं आहे ह्या वसुहत्या बहुतेक काव्याच्या खोलीमध्ये जातील आणि आता एका बॅगेमध्ये तिने जीवाने आपला फोटो लपवून ठेवलेला असतो. तर बहुतेक तोच फोटो आता स्वतःना सापडणार आहे आणि आता मानिनीला तर हे सत्य ऑलरेडी माहीत आहेच. फक्त पार्थणी नंदिनीला हे माहीत नाहीये. तर आता त्या दोघांनाही लवकरात लवकर हे कळणार आहे आणि त्याच्यामुळेच आता नंदिनी कायमचं घर सोडून देशमुखांचं जाणार आहे आणि आता हे सत्य कळल्यावर पार्थ सुद्धा घर सोडून जाणार आहे. हे बघणं खूप इंटरेस्टिंग होणार आहे आणि त्या ओरिजिनल सीरीजमध्ये असं दाखवलंय की काव्या आणि पार्थचं लग्न पहिला जोडणार आहे. म्हणजे हे कळल्यानंतर सुद्धा पार्थ तिला एक्सेप्ट करणार आहे. पण नंदिनी कधीच एक्सेप्ट नाही करणार आहे जीवाला आणि आता ती कायम दुसरीकडेच राहणार आहे. फक्त शेवटच्या एपिसोड किंवा थोडे दिवस आधी ती एकत्र दाखवणार आहे तर नंदिनी आणि जीवाला आणि त्याआधी फक्त काव्या आणि पार्थच दाखवलेले आहे मोस्टली स्टोरी आणि युगचं पण कॅरेक्टर जे आहे ना तो पण आता घरी आलेला आहे. पण त्या ओरिजिनल सिरीजमध्ये असं दाखवलेलं आहे की युग कुठल्या तर मुलीसोबत काहीतरी करून आलेला असतो म्हणून तिला रेस्ट्रिगेट केलेलं असतं. तर आता तिच्यामध्येही तसंच दाखवतील. आजच्या एपिसोडमध्ये युग तर दाखवलेलेच नाहीत. कारण पूर्ण एपिसोड फक्त मांडणीवर होता आज. कारण आता मानिनी जाऊन विचारते ना काव्याला, की "माझ्या मुलावर ही बळजबरी झाली आहे, पण तुझ्यावर पण झाली आहे. पण माझा मुलगा पुढे गेला, पण तू का तिथेच राहिलीस?" असा प्रश्न विचारते ना तिला ती. तर आता सगळं काव्या सांगितलेली असते, की माझं पहिला अफेअर होतं, पण आता काहीच नाही म्हणून. तर आता मानिनीला कोण एक्स बॉयफ्रेंड माहीत नसतं, पण आता रिकॅपमध्ये हेही दाखवलं आहे, की काव्या आणि जीवा बोलत असतात, की हे सत्य कुणाही समोर यायला नको आहे. कारण हे सत्य समजल्यानंतर आमचं पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होऊ शकतं. तर मग आता मानिनी हे सगळं त्या दोघांचं बोलणं ऐकलेली असते आणि आता तिला कळालेलं असतं की काव्याचा एक्स बॉयफ्रेंड हा जीवाच होता म्हणून. तर आता उद्याचा एपिसोड पण बघायला खूप इंटरेस्टिंग होणार आहे की मानिनी खरंच ऐकते का किंवा तिलाही बरोबर ऐकायला येत नाही वगैरे. कारण असं असू शकतं ना की बरोबर ऐकलेली नसते वगैरे काही पण असू शकतं. तर उद्याच्या एपिसोडमध्ये ते कळेल आणि हे मात्र होणारच आहे की आता वसुहत्या आणि रम्या पुरावा आणणार आहेत आणि आता जीवा आणि काव्याचा रिलेशनशिप होतं
आणि ते दोघे प्रेमात होते लग्नाआधी हे ते एक्सपोज करून सांगणार आहेत आणि आता लग्नानंतरही ते प्रेमात आहेत त्यामुळे ते डिव्होर्स घेत आहेत हेही आता त्याचा अंदाज बांधला जाईल आणि आता मानिनी आणि पार्थ अंदाज त्यांनी बांधतील की त्यांचं अजूनही प्रेम आहे म्हणून. तर मग आता पार्थ कायमचं घर सोडून जाईल आणि नंदिनी सुद्धा आपल्या माहेरी जाईल. तर पार्थ मात्र भाड्याच्या खोलीमध्ये जाऊन राहील असं दाखवण्यात आलेलं आहे त्या ओरिजिनल सिरीजमध्ये. तर मग आता इथेही तेच दाखवलं जाईल बघा प्रेक्षक हो. तर आता हा उलघाडा कसा होईल हे बघणं खूप इंटरेस्टिंग होणार आहे आणि कसं रम्या आणि वसवत्याला परत त्यांचा मान ह्या घरामध्ये मिळणार आहे हे पण बघणं खूप इंटरेस्टिंग होणार आहे. आणि मग हे झाल्यानंतर पार्थ आणि रम्याचं लग्न सुद्धा ठरणार आहे आणि त्यांचं लग्न ठरवल्याप्रमाणे होणारही असतं. पण लग्नाच दिवशी बरोबर काव्या येते तिथे आणि ते लग्न त्यांना करू देत नाही. असं काही काही इंटरेस्टिंग गोष्टी होणार आहेत आणि अशा इंटरेस्टिंग गोष्टी बघायच्या असतील तुम्हाला तर आमच्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. आणि काही फीडबॅक द्यायचे असतील तर आम्हाला नक्की द्या. आणि तुम्हाला काय काय आणि कुठले सिरियल्स अजून आवडतात आणि त्याचे तुम्हाला रिव्ह्यूज बघायचे असतील तर तेही कमेंट करून सांगा. आणि अजून तुम्हाला काय काय इंटरेस्टिंग गोष्टी माहीत आहेत आणि होणार आहेत पुढे लग्नानंतर होईलच प्रेममध्ये ते माहीत असतील तेही लिहा. कारण हे तर रिमेक आहे त्यामुळे ओरिजिनल जे कोणी तमिळ लोक असतील ना त्यांनी पाहिले असतील ते सिरीज तर नक्की कमेंट करून सांगा तिची स्टोरी काय होती. कारण आता ट्रान्सलेशनमध्ये थोडं थोडं लिहिलेलं असतं त्यामुळे मला तर काही तमिळ समजत नाही. त्यामुळे आता जे कोणी लोक आहेत तमिळ लोक ज्यांना मराठी कळतं आणि ते सिरीज ते पाहिले तर ते कमेंट करून नक्की सांगा की त्याची स्टोरी कशी होती म्हणून. आणि आता ही स्टोरी सेम आहे की थोडी वेगळी आहे तेही आम्हाला सांगा म्हणजे कळेल की पुढे काय होणार आहे ते म्हणून. तर आता बघा प्रेक्षक लग्नानंतर होईलच प्रेम हे सिरियल ना टॉप 5 मध्ये पण नव्हतं. पण मागच्या आठवड्यामध्ये जे काही झालेलं आहे ते नंदिनीचं आणि मग ते वसवात्याचं आणि त्या दीपकचं तेव्हापासून TRP एवढा जोरात चालला आहे लग्नानंतर होईलच प्रेमचा की आता ते टॉप 3 मध्ये पण यायला लागलंय बघा प्रेक्षक हो. आणि खूप इंटरेस्टिंग होत चालली आहे ही सिरियल. आणि मेन म्हणजे नंदिनी आणि जीवाचं जे नातं आहे ते बघायला खूप आवडतं लोकांना. आणि मागच्या आठवड्यामध्ये फक्त त्यांचंच नातं दाखवलं आहे त्यामुळे एवढी TRP आली. खरं तर पार्थ आणि काव्याला बघायला तेवढं कुणाला नाही आवडत कारण त्यांचं पहिल्या दिवसापासून तेच आहे. म्हणजे काव्या त्याला आवडत असते आणि तो बैलासारखा ऐकत असतो त्यामुळे बघायला खूप कंटाळा येतो. पण जीवा आणि नंदिनीचं नातं खूप वेगळं आहे. ते दोघं खूप सेन्सिबली बोलत असतात आणि एकमेकांना रिस्पेक्ट देऊन बोलत असतात. तर हे बघताना खूप छान वाटत असतं. आणि पार्थ आणि काव्याच्या बोलण्यामध्ये रिस्पेक्ट नसतो त्यामुळे बघायला थोडं अवघडल्यासारखं होतं. नवरा बायकोचं नातं म्हणजे रिस्पेक्ट तरी असलं पाहिजेत पण आता काव्या आणि पार्थचं नातं असं असतं की त्यामध्ये रिस्पेक्टच नाही आहे त्यामुळे बघायला थोडं अवघडल्यासारखं वाटतं. आणि मग आता खूप पुढची इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे नंदिनी ही घर सोडून जाणार आहे कायमची. कारण आता तिला सत्य कळतं की जीवा आणि काव्या हे एकमेकांचे गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड होते. आणि आता काव्या तिची बहीण असून सुद्धा हे सत्य तिने लपवलेलं असतं त्यामुळे ती चिडलेली असते खूप. आणि आता जीवा पण हे सत्य लपवल्या असतो म्हणून तिला खूप त्रास होतो. आणि आता ती निर्णय घेते तडकाफडकी की घर सोडून ती कायमची निघून जाईल म्हणून. आणि आता नंदिनी बरोबर बोलायचा खूप प्रयत्न करतात सगळे लोक म्हणजे विक्रम, मानिनी, बाकी सगळे. पण ती काहीच कुणाचं ऐकत नाही आणि ती निघून जाते देशमुखांच्या घरातून. आणि आता ती जाऊन राहते मोहितेंच्या घरामध्ये. आणि आता इथे पार्थ सुद्धा तसंच काही काय करतो आणि तो सुद्धा देशमुखांचं घर सोडतो आणि भाड्याने जाऊन राहतो दुसरीकडे. तर आता बघणं खूप इंटरेस्टिंग होणार आहे. तर आता प्रोमो इथेच संपलेला आहे आणि ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.